नेरुरकर द कैप्टन पहली गेंद पर ही हाफ वाली गेंद मिली थी, उसका पूरा फायदा उठाते हुए, और ये पावर प्ले का जो ओवर है इसका पूरा फायदा उठाते हुए मात्र 2 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर, जिनमें से एक डीप मिड विकेट पर खड़ा है और एक लॉन्ग ऑफ पर। तो पूरा फायदा, जो मैदान पूरा खाली है उसी तरफ अपिछली खेला गया ये स्ट्रोक 4 रन के लिए अपनी टीम का खाता खोलते हुए। फिर एक बार सही की गेंद, ये फिर एक बार 4 रन के लिए शायद जा रहे हैं डीप फाइन लेग बाउंड्री की तरफ, देखना है 4 रन का इशारा हमारे तरफ बंपर करता हुआ। इस टूर्नामेंट में बहुत संघर्ष के बाद पहुंची है यहां डीके स्पोर्ट्स, और पहली 2 गेंदों पर 2 चौके लगाकर टॉस जीतकर पहले फील्डिंग का यह फैसला हल्का सा उनके खिलाफ जाता हुआ। यहां वाली गेंद पॉइंट की तरफ खेल दिया, यहां खतरा और पहला विकेट। कोई जरूरत नहीं थी, यहां रन नहीं बन सकता था, बाला और देकर शायद अपने आप को रोक नहीं पाए, स्ट्राइक लेना चाहते थे। 2 गेंदों पर 8 रन आ चुके थे, कोई जल्दबाजी की जरूरत नहीं थी, योगेश की कोई गलती नहीं है, सीधा हाथ में मार बैठे थे पॉइंट खिलाड़ी के, और इसी के साथ ये पहला विकेट। दर्शकों का मैं तहे से स्वागत करता हूं। मैं काका सावंत, मेरे साथ सहयोगी कमेंटेटर योगेश परब और अजय जी नाइक के साथ आज इस आखिरी दिन का जयदेव प्रीमियर लीग 2022। साईराम, अच्छी गेंद, फिर एक बार बहुत अच्छी स्ट्रोक, सीधे बल्ले से कवर ड्राइव खेला गया था, यहां हल्की सी मिसफील्ड, लेकिन एक अभी जो खिलाड़ी आउट हुआ रन आउट के रूप में, इसी कारण कोई जोखिम न उठाते हुए इस 1 रन को कबूल करते हुए रन संख्या पहुंचे 9 पर, 1 विकेट के नुकसान पर, और एक फ्रेश खिलाड़ी ओमी घारे मैदान पर खड़े हैं स्ट्राइक पर। अब तक जो 9 रन आए हैं वो सभी टीम के कप्तान योगेश नेरुरकर के बल्ले से आए थे। पहली गेंद हाफ वाली मिली, जिसे डीप मिड विकेट की तरफ खेल दिया, एक 1 बाउंस ओवर द डीप मिड विकेट बॉल लेंथ फॉर 4 रन। दूसरी गेंद मिली हल्की सी शॉर्ट पिच गेंद, साईराम की दिशा भटक चुके थे, लेग स्टंप पर ये शॉर्ट गेंद को पुल कर दिया डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन के लिए, लेकिन उसके बाद दुर्भाग्यवश 1 विकेट। ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, सीधे बल्ले से इस गेंद को खेल दिया, क्या फील्ड हो सकती है, अच्छी, बहुत अच्छी फील्डिंग, लेकिन 2 रन नहीं रोक पाई। 2 रनों के बदौलत रन संख्या पहुंची 11 पर। द स्मॉलेस्ट नेल्सन फिगर ऑन स्कोरबोर्ड, शाम तुलस्कर वहां फील्ड करते हुए बहुत बेहतरीन अंदाज में अपने हाइट का पूरा फायदा उठाते हुए इस गेंद को रोकने में कामयाब रहे। रन संख्या 11 पर पहुंचते हुए 1 विकेट के नुकसान पर इस ओवर की आखिरी गेंद शेष है। साईराम तुलस्कर हल्के से महंगे साबित होते हुए ओमी घारे कुछ बातचीत स्क्वायर लेग अंपायर से करते हुए जयतीर प्रीमियर लीग 2022 का ये चौथा पर्व, और बहुत अच्छे मैचेस कल से परसों से हमको देखने को मिले। कल के कुछ आखिरी मैच तो बहुत रोमहर्षक थे। अच्छी गेंद, फिर एक बार अच्छा स्ट्रोक, ये कैच हो सकता है, और इसके साथ बल्ले का ऊपरी हिस्सा, और समीर तेंदुलकर कोई गलती न करते हुए अपने दस्ताने में इस गेंद को समाते हुए ओमी घारे की इस पारी को समाप्त करते हुए 2 विकेट के नुकसान पर रन संख्या है स्मॉलेस्ट नेल्सन ऑन स्कोरबोर्ड 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 1 ओवर। अभी तो पार्टी शुरू हुई है।
वाली टीम समीर तेंदुलकर अभी अभी एक बहुत ही सिंपल अच्छा कैच लेते हुए और नए बल्लेबाज मैदान पर आते हुए जिनके लिए 2-3 मैचेस जिन्होंने अपनी टीम के लिए जिताए, एक तरफा अपने बलबूते पर जिताए, वो अन्ना तांबुस्कर नॉन स्ट्राइक एंड पर, हालांकि स्ट्राइक पर खड़े हैं अभी भी योगेश नेरुरकर। योगेश को टिक कर खेलना पड़ेगा, आखिरी ओवर तक खेलना पड़ेगा। नए गेंदबाज आते हुए लो किक पर अच्छी गेंद दूर से खेलने की कोशिश, टिप्पा खाने के बाद आउटसाइड द ऑफ स्टंप फुल लेंथ की गेंद थी। विकेट कीपर समीर तेंदुलकर के दस्ताने में समाती हुई एक डॉट गेंद। हालांकि डिफेंसिव स्ट्रोक इस गेंद पर खेलना चाहते थे, लेकिन बहुत दूर से खेलने की कोशिश में गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, बाकी का काम विकेट कीपर पूरा करते हुए फिर एक बार दूर कराते हुए ये गेंद, अच्छी गेंद, ये पॉइंट की सर के ऊपर से खेल दिया आपिश, स्क्वायर डाइव सीधा पॉइंट बाउंड लाइन की तरफ जाता हुआ, एक रन पूरा हुआ। दूसरे रन की कोशिश आसानी के साथ, दूसरा रन पूरा होता हुआ, तीसरे रन की कोई गुंजाइश नहीं, तब तक थ्रो आ चुका था और इसी के साथ इस 2 रनों के बदौलत रन संख्या पहुंची है 13 पर और 2 विकेटों के नुकसान पर। दूसरा और मुकम्मल रन संख्या है 13 रन 2 विकेटों के नुकसान पर आउट हुए दोनों बल्लेबाज, जिनमें से बाल आरन देकर स्कोरर को कोई तकलीफ दिए बिना रनआउट के रूप में पैवेलियन वापस चले गए। एक भी गेंद का सामना उन्होंने नहीं किया और इसके बाद ओमी घरे आउट होकर पैवेलियन वापस लौटे। ये गेंद बहुत बेहतरीन गेंद, फिर एक बार टिप्पा खाने के बाद हल्की सी बाहर की तरफ निकलती हुई आउटस्विंग गेंद थी ये। और जो स्टांस है योगेश नेरुरकर का, लेग स्टंप पर बहुत दूर खड़े हैं, इसी कारण आउटसाइड द ऑफ स्टंप गेंदे के लिए उसकी पिच तक पहुंच नहीं सके। स्क्वायर कट करना चाहते थे लेकिन बल्ले और गेंद का संपर्क नहीं। अच्छी गेंद, फिर एक बार सीधे हाथ में बार बैठे और पॉइंट पर कोई गलती नहीं। ये बहुत बड़ा विकेट है, यहां बहुत बहुत बड़ा विकेट। हमारे मित्र अवधूत जी का आगमन यहां पैवेलियन बॉक्स में। अवधूत सर वेलकम। हालांकि खुद की टीम के लिए 11 रन उन्होंने बनाए, 8 गेंदों का सामना किया और पॉइंट पर कैच आउट होकर पैवेलियन वापस लौटे। नए बल्लेबाज आए हैं हरी गावड़े। अब पूरी जिम्मेवारी निश्चित रूप से अन्ना तांबुस्कर के कंधों पर आ चुकी है और दूसरी जो टीम है डीके स्पोर्ट्स, इस टूर्नामेंट में पहले दिन से ही बहुत संघर्ष करते हुए जैसे तैसे इस एलिमिनेटर राउंड में पहुंची, लेकिन इस मैच में अपने आप को साबित करते हुए धीरज तुलस्कर और श्याम तुलस्कर दोनों भाई इतने लकी है क्रिकेट में कि इस मैच में, हालांकि उनको जीतने के बाद फिर एक बार खेलना पड़ेगा पर वॉरियर्स के साथ, लेकिन फिर भी इस मैच में बहुत अच्छी पकड़ बनाए हुए। इस ओवर के आखिरी गेंद शेष है, दूसरा ओवर मुकम्मल। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, ये सीधा लॉन्ग ऑफ पर फील्ड जब तक किया जाता 1 रन लेने का आसान मौका। रन संख्या पहुंचती हुई 14 पर 7 रन प्रति ओवर के औसत से 14 रन 3 विकेटों के नुकसान पर अभी भी आउट हुए बल्लेबाज टीम के कप्तान योगेश नेरुरकर अपने निजी 11 के कुलयोग पर कैच आउट होकर पैवेलियन वापस लौटे। तो इस मैच का जो सारांश है, 2 ओवर्स की समाप्ति के बाद 14 रन 3 विकेटों के नुकसान पर षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात हा या सामन्याचा सारांश। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा। फर्स्ट एलिमिनेटर राउंड
और इसके बाद एक क्वालिफायर रहेगा और उसके बाद फाइनल मैच। तो आज के दिन में टोटल 4 मैचेस, जिनमें से एक मैच हो चुका है जिसमें एक टीम डायरेक्ट फाइनल में चली गई है, एएस स्पोर्ट्स। आशीष जी की ये टीम, प्रथमेश ठुमरे जिनकी कप्तानी कर रहे हैं, बहुत खूबसूरत खेल का प्रदर्शन किया। हालांकि टॉस हारने के बाद एक बार ऐसा लगा कि हर एक मैच की तरह इस टॉस का भी असर मैच पर होगा, लेकिन बहुत ही मजबूत बुलंद इरादों के साथ उस मैच में वापसी करते हुए प्रथमेश ठुमरे और उनकी टीम, हालांकि बहुत सारे फ्रेशर्स, अच्छे खिलाड़ी उनकी टीम में मौजूद है। बेहरे ब्रदर्स, ये गेंद अच्छी गेंद, हल्के से इस गेंद को आप पिछली कवर ड्राइव किया, 1 रन मिलता हुआ इस 1 रन के साथ रन संख्या बढ़ती हुई पहुंची 15 पर 3 विकेटों के नुकसान पर। इस तीसरे ओवर की 5 गेंदों का खेल इस शेष है। अन्ना तंबुस्कर पहली मर्तबा स्ट्राइक संभालते हुए, तो क्या इस मैच में भी अन्ना अपनी टीम को जिताकर जाएंगे, देखने वाली बात रहेगी। हालांकि जो 3 बल्लेबाज आउट हुए, उनसे ज्यादा आशाएं थी, उन पे ज्यादा दारोमदार था अपनी टीम का। हालांकि बाल आनंदकर दुर्भाग्यवश आउट हुए, उस शॉट पर रन ही नहीं था, लेकिन अपने आप को रोक नहीं पाए। स्ट्राइक न स्ट्राइक गेंद पहले ही छोड़ चुके थे, स्ट्राइक पर पहुंच चुके थे और रन आउट होकर पैवेलियन वापस लौटे। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, डीप मिड विकेट की तरफ खेल दिया इस गेंद को। अलॉन्ग द कारपेट गेंद जब तक फील्ड हो जाती, दूसरा रन लेने का मौका है और आसानी के साथ इस 2 रन को पूरा करते हुए अच्छी फील्डिंग, खतरा हो सकता है, लेकिन और ये आउट होकर पैवेलियन वापस जाएंगे। कोई जरूरत नहीं थी तीसरे रन की, हो ही नहीं सकता था और इसी के साथ अपने आप को क्रीज में पहुंचा नहीं पाए। दूसरा रन आउट का विकेट, हरी गावड़े आउट होकर पैवेलियन वापस जाते हुए, तो टीम बहुत तकलीफ में। अब समीर तेंदुलकर बहुत भी जोश में आ चुके हैं, अभी कुछ हिदायत देते हुए अपने प्लेयर्स को। खूबसूरत फील्डिंग, खूबसूरत गेंदबाजी अब तक देखने को मिली। जैसे विकेटों की झुरी लग गई, अब 4 विकेटें जा चुकी है। रन संख्या मात्र 15 रन, 17 रन और इस ओवर की अभी भी 4 गेंदें शेष है। तीसरा ओवर मुकम्मल, नए बल्लेबाज आए हैं टीम के होनहार, द बिग हिटर। अब इन 2 बल्लेबाजों के ऊपर पूरी टीम की दारोमदार रहेगी। गोटा नाइक, एक बंधु गेंदबाजी करते हुए, दूसरे बंधु बल्लेबाजी करते हुए। समीर तांबस्कर टू अन्ना तांबस्कर, खराब गेंद थी ये, पॉइंट के सर के ऊपर से इस गेंद को निश्चित रूप से स्क्वायर कट होना चाहिए था, लेकिन ये कर नहीं पाए। हल्के से इस गेंद को टैप किया, धकेल दिया मात्र पॉइंट की तरफ, जिस पर कोई रन नहीं। बहुत बाहर थी ये गेंद, आउटसाइड द ऑफ स्टंप, बहुत बाहर थी, फायदा नहीं उठा पाए समीर। फिर एक बार अच्छी गेंद, ये वाइड का इशारा हमारी तरफ अंपायर का आता हुआ, वो गेंद भी इसी तरह की थी, लेकिन फायदा नहीं उठा पाए। हालांकि उनका अन्ना का फेवरेट जोन है मिड विकेट टू लॉन्ग ऑन, तो क्या आउटसाइड द ऑफ स्टंप किस तरह से खेलना है, ये निश्चित रूप से हमारी तरफ अंपायर का इशारा फिर एक बार आता हुआ। और एक वाइड गेंद, हालांकि स्लोअर बंद करना चाहते थे, चेंज ऑफ पेस थी, बैट्समैन को चकमा देना चाहते थे, लेकिन बैट्समैन को चकमा देते देते अंपायर ने उनको चकमा दे दिया और इस अतिरिक्त और एक रन के साथ रन संख्या पहुंची है 19 पर। इस ओवर के अभी भी 3 गेंदें शेष है। समीर तांबस्कर दौड़कर आते हुए, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, ये कैच हो सकता है, सीधे हाथ में मार बैठे और कैच आसान सा लॉलीपॉप छोड़ दिया गया। महेश आरोस्कर बहुत बड़ी गलती करते हुए, ये कैच था अन्ना तांबोस्कर का, जिनको जीवदान देना वो भी महंगा साबित हो सकता है। एक आसान कैच था, सीधे हाथ में मार बैठे थे, यहां वहां कहीं नहीं जाना था, लेकिन द लॉलीपॉप हैज बीन ड्रॉप्ड।
2 गेंदे है इस ओवर की अभी भी, और ऐसी गेंद अगर गोटा नाइक को मिले तो छक्का देखने को मिल सकता है। द बिग हिटर इज ऑन द स्क्रीन। समीर तांबोस्कर अपनी इस 2 गेंदे निकाल पाएंगे देखना है। अगर आउटसाइड द ऑफ स्टंप रहेंगे तो निकाल देंगे ये गेंद, और रिवर्सिव लेने की कोशिश, लेकिन इस गेंद को बल्ले पर चढ़ा नहीं सके, और इसी के साथ ये डॉट गेंद निकलती हुई। बहुत अच्छी गेंदबाजी अब तक। इस ओवर में 3 वाइड गेंदे फेंकने के बावजूद मात्र 4 रन दिए हैं समीर तांबोस्कर ने। एक कैच भी ड्रॉप हुआ उनकी इस ओवर में। अगली गेंद, ओ शायद कैच छूटा, बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था, शायद कैच छूटा। यहां लेमन कट थी, उतना आसान नहीं, बहुत नीचे जा रही थी गेंद लेग स्टंप के बाहर, तो समीर की कोई गलती नहीं है, और वही बता रहे अपने साथी खिलाड़ियों को। इसी के साथ ओवर की समाप्ति होती हुई 3 ओवर की समाप्ति के बाद 20 रन, लगभग 7 रन प्रति ओवर के औसत से चलता हुआ स्कोर। अगले 3 ओवर्स में निश्चित रूप से 30 रन लगभग होने चाहिए, और क्या ये टारगेट अचीव होगा अपनी टीम के लिए? सुरक्षित टारगेट अचीव करेंगे, ये देखने के लिए, ये बताने के लिए आपके सामने प्रस्तुत है अजय जी नाइक। धन्यवाद काका सावंत. मी अजय नाईक दुपारच्या सत्रामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करतोय. चौथा षटक या ठिकाणी घेऊन येतोय. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत मात्र एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेबरोबरच संघाची धावसंख्या मात्र होते ती 21 अशी. 4 गडी बाद 21. पहिला गडी 8 या धावसंख्येवर बाद होतोय. दुसरा गडी 11 या, तिसरा 13 धावसंख्येवर आणि चौथा गडी 17 या धावसंख्येवर. गोट्या नाईक च्या बाबतीत बोलायचं झालं तर तुळस गावातील गुणवान असा हा खेळाडू श्याम तुळसकर. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. पायचा या ठिकाणी निश्चित जाईल चेंडू 4 धावांसाठी. गोट्या नाईक यांच्या बॅट मधून निघाला खणखणीत असा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे बोलायचं झालं तर मालवणी समालोचक आमचे बादल चौधरी कायम सांगतात, घरात भाई बापाजीचो, रानात भाई वाघाचो, आणि 10.5च्या मालिकेत भाई अण्णा नायकाचो, आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये गोट्या नायकाचो. चेंडू जातोय मिडवांच्या दिशेने. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत मात्र या ठिकाणी एकच धाव मात्र या ठिकाणी गोट्या घेतोय. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या होते ती 26 अशी. 26 लॉस ऑफ 4 विकेट्स. चालू असलेला सामना स्वराज स्पोर्ट्स वर्सेस डीके स्पोर्ट्स यांच्या दरम्यान. काका, डीके स्पोर्ट्स संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक अडथळ्यांची मात करत डीके स्पोर्ट्स या ठिकाणी 4 मध्ये या ठिकाणी प्रवेश करतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी जातोय कव्हरच्या दिशेने. जोपर्यंत या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू फील्ड होतोय तोपर्यंत मात्र या ठिकाणी 27 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. चौथं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत श्याम तुळसकर मात्र 7 धावा देतोय. 5वा चेंडू घेऊन येतोय. थोडासा रनिंग मध्ये अडथळा येतोय. 1.5 चेंडू पंच घोषित करतायत श्याम तुळसकर. पंचांच्या डाव्या बाजूने स्वतःच्या उजव्या हाताने सामना करेल गोट्या नाईक. पंचांकडे या ठिकाणी वाईडचा अपील करतोय पंच. मात्र या ठिकाणी उदय महार्दळकर
मॅन फ्रॉम कुडाळ या ठिकाणी पंच मात्र निर्धाव घोषित करतायत. एका सुंदर अशा चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होते. श्याम आपल्या षटकातील भैरव घालणारा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडचा घोपच बाहेर जाणारा चेंडू. पंच मात्र या ठिकाणी अवांतर धावेत दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर धावेत भर पडते. अवांतर धावेबरोबरच संघाची धावसंख्या मात्र होते ती 28 अशी 4 गडी बाद 28. दरम्यान पुढील चेंडू षटकाची भर घालणारा चेंडू या ठिकाणी मात्र गोटा नाईक बाद होतोय. डीके स्पोर्ट क्रिकेट संघाकडनं मात्र जल्लोष होतोय. पुढे येऊन मारण्याच्या नादात या ठिकाणी संघाचा यष्टीरक्षक ज्याला 20 ते 25 वर्षाचा अनुभव असलेला समीर तेंडुलकर मात्र या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त करतोय आणि गोटा नाईक डगआउट मध्ये डीजे. त्याचप्रमाणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जयवंतभाई तुळसकर, त्याचप्रमाणे चोरजी काका सामाजिक कार्यकर्ते तुळस गावातील त्यांचंही या ठिकाणी आगमन होतंय. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त आजच्या या आमच्या समालोचन कक्षातून विनम्र अभिवादन. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं वैभव ज्वलंत विचारांचा मार्मिक ठेवा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जातोय. धन्यवाद काका. या ठिकाणी बॅटिंग चॉईस पॉवर प्ले घेतला जातोय. साईराम पाचवं षटक घेऊन येतोय. साईराम तुळसकर संघाची धावसंख्या मात्र होते ती 28 अशी 4 गडी बाद 28. स्वराज स्पोर्ट्स वर्सेस डीके स्पोर्ट एलिमिनेटर सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल तो निश्चित परतीचा तिकीट काढेल पुढच्या वर्षीच्या 2023च्या जैतर प्रीमियर लीगची काका वाट बघेल. तुळस गावामध्ये आवर्जून जैतर प्रीमियर लीग ही मानाची स्पर्धा म्हणून ज्याला संबोधलं जातं. आरसीसी देऊळवाडा मंडळाचं उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन या ठिकाणी गोट्या तुळसकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पंताच्या उजव्या बाजूने चांगला चेंडू या ठिकाणी मिरांच्या दिशेने जातोय. मिसफील्ड होतोय. त्याचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावेकडे हाना करता 1 धावेवर मात्र या ठिकाणी समाधान मानलं जातंय. संघाची धावसंख्या मात्र होते ती 29 अशी 4 गडी बाद 29. पाचवं षटक प्रगतीपथावर असताना वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाच्या वतीनं 5वं षटक घेऊन येतो. दुसरा चेंडू या ठिकाणी साईराम तुळसकर तुळस गावातील गुणवान असा हा खेळाडू आपल्याला स्क्रीनवर येतोय. साईराम तुळसकर समीर आमचेकर गोट्या नाईक बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो समीर आमचेकर. समीर तेंडुलकर मात्र संघाचा तारणहार म्हणून ज्याला संबोधलं जातं तोच या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय. धोनीच्या भूमिकेत या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातो. या ठिकाणी झेल होऊ शकतो आणि समीर आमचेकर मात्र डकआउट मध्ये 6वा धक्का मिळतोय समीर आमचेकर यांच्या स्वरूपात डीजे. आपल्या संघासाठी या स्पर्धेमध्ये काल ज्याचा फॉर्म ज्याला गवसला होता तोच समीर आमचेकर या ठिकाणी पुन्हा एकदा अनफॉर्म होतोय आणि डगआउट मध्ये जातोय.
दरम्यान समीर आंगचेकर यांची जागा घेण्यासाठी येतोय तो विनय नाईक. तुळसगावातील उदयनमुख असा हा खेळाडू साथ देतोय अण्णा तांबोसकर यांना. साईराम तुळसकर येतोय. सुंदर असं षटक आतापर्यंत म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चेंडूवर मात्र समीर तांबोसकर यांना डकआउट मध्ये पाठवण्यात यशस्वी ठरतोय तोच साईराम तुळसकर. तिसरा चेंडू घेऊन येतोय आणि या ठिकाणी निश्चितच मिडविकेटच्या डोक्यावर 6 धावांसाठी अण्णा तांबोसकर यांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाराचं स्वागत करूया सुमजूर डीजेतून शुभम. सुंदर असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अण्णा तांबोसकर यांच्या बॅट मधून निघालेला मिड विकेटच्या डोक्यावर जातोय. चांगला चेंडू या ठिकाणी तेवढा सन्मान येतोय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जाईल. या ठिकाणी रनआउटचा खतरा होता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला पाहिलं. अण्णा तांबोसकर यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या 20 ते 25 वर्षाचा वेताळ क्रिकेट संघाचा प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू तो खेळताना दिसतोय. सोरा स्पोर्ट करणार अण्णा तांबोसकर. त्याची साथ देतोय विनय नाईक. स्ट्राईकला खेळ, नॉन स्ट्राईकला अण्णा तांबोसकर. गोलंदाजीचा भार त्या ठिकाणी सांभाळतोय साईराम तुळसकर. आतापर्यंत एक गडी मिळवण्यात यशस्वी ठरतोय आणि आतापर्यंत 2 गडी मात्र मिळवण्यात यशस्वी ठरतोय आणि आपल्या संघासाठी या ठिकाणी 5व्या षटकामध्ये 8 धावा देतोय. साईराम या ठिकाणी पुन्हा एकदा येतो. कव्हरच्या झेल होऊ शकतो आणि हा झेल जर टिपला असता तर कॅच ऑफ द डे होऊ शकला असता. निश्चितच एक जीवदान मिळते या ठिकाणी. 1 धाव मिळते विनय नाईक यांच्या खात्यावर. संघाची धाव संख्या मात्र होते ती 37 अशी. 6 गडी बाद 37. षटकाची भैरवी घालणारा चेंडू. तुळसगावचे सामाजिक कार्यकर्ते, माजी ग्रामपंचायत सदस्य, आंबा बागायतदार सन्माननीय रामू परब जे रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाचे मालक आहेत, यांचंही या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. षटकाची भैरवी घालणारा शेवटचा चेंडू घेऊन येतोय साईराम तुळसकर. डॉनच्या दिशेने चेंडू जातो. निश्चित पाहायचं आहे किती धावा या ठिकाणी निघतायत. आउटफोल्ड खरा त्यामुळे या ठिकाणी 2 धावा निश्चित या ठिकाणी अण्णा तांबोसकर यांच्या खात्यामध्ये जातील. संघाची धाव संख्या मात्र होते ती 39 अशी. 5 षटकाचा समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 39. 6 गड्याच्या मोबदल्यात डीजे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाच्या वतीनं 6वं षटक, इनिंगची भैरवी घालणारं षटक घेऊन येतोय श्याम तुळसकर. काका, गेले 3 दिवस जयपूर प्रीमियर लीगचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच आमचा मित्र कैलासवासी प्रसाद तुळसकर, ज्याचं या ठिकाणी 2018 मध्ये अकस्मात निधन झालं, त्याची निश्चितच मी या ठिकाणी आठवण काढेल. आमचा मित्र, त्याला भावपूर्ण अशी श्रद्धांजली. कव्हरच्या दिशेने चेंडू जातो. या ठिकाणी निश्चित होईल. 1 धाव्यासाठी चेंडू निश्चित होतोय. 1 धाव्याबरोबर संघाची धाव संख्या मात्र होते ती 40 अशी. 6 गडी बाद 40. श्याम तुळसकर
दुसरा चेंडू घेऊन येतोय पंचाच्या डाव्या बाजूने स्वतःच्या उजव्या हाताने सामना करतोय अण्णा तांबोस्कर. बरीच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव असलेला हा गुणवान खेळाडू अण्णा तांबोस्कर बॉलस्वीप मारतो. या ठिकाणी निश्चित राहिले 4 धावांसाठी. अण्णा तांबोस्कर यांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत असा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराचं आपण स्वागत करूया सुमधुर डीजे टोन शुभम. ठिकाणी अण्णा तांबोस्कर यांच्या स्वरूपात यांच्या भाषेत सांगायचं झालं तर चौक्याचं डबल गेम 44 7 गड्याच्या मोबदल्यात 6वं षटक प्रगतीपथावर असताना दरम्यान RCC देववाडा क्रिकेट संघाचा तारणहार बाबू हुगळे आमच्या स्क्रीनवर येतोय. नॉन स्ट्राईक एंडला स्वरास्फोट क्रिकेट संघाकडनं मात्र खेळताना दिसतोय. बबलू या ठिकाणी जातोय चेंडू ऑफ साइडच्या खूपच बाहेर जाणार चेंडू त्याचं रूपांतर मात्र या ठिकाणी बाईकच्या स्वरूपात नो चेंडू या ठिकाणी पंच घोषित करतायत. एकूण 2 धावा. फ्रीची निश्चित संधी या ठिकाणी येईल. पंच उदय भादवकर या ठिकाणी फ्रीची संधी देत आहेत. नो चेंडू घोषित करतायत. श्याम तुळसकर चौथा चेंडू घेऊन येतोय. पंचांच्या डाव्या बाजूने स्वतःच्या उजव्या हाताने चांगला चेंडू या ठिकाणी मिडॉनच्या 3 चेंडू जातो. या ठिकाणी झेल होऊ शकतो का पाच आणि दुसऱ्या टाइम मध्ये या ठिकाणी मात्र झेल टिकतोय. फ्री हिट माफ करा फ्री हिट होती त्यामुळे हा विकेट होऊ शकत नाही. एक धाव मात्र या ठिकाणी मिळते. संघाची धाव संख्या मात्र होते ती 47. श्याम तुळसकर शॉर्टपिच प्रकारचा चेंडू या ठिकाणी जातोय. फाईन लेग मध्ये पाहायचं आहे या ठिकाणी किती धावा मात्र निघतायत. या 2 धावा 2 धावेबरोबर संघाची धाव संख्या मात्र होते ती 49 अशी. विनय नाईक आतापर्यंत आपल्या वैयक्तिक 4 या धाव संख्येवर खेळताना दिसतोय. त्याची साथ देतोय बाबू हुगळे. शेवटचा चेंडू ह्या इनिंग मधील षटकाची भैरवी घालणारा चेंडू आणि इनिंगची ही भैरवी घालणारा चेंडू घेऊन येतोय तो श्याम तुळसकर. सामना करतो विनय नाईक. पुढे जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितच सुंदर असा चेंडू या ठिकाणी पंच या ठिकाणी चर्चा करतायत. व्हाईटचं थर्ड मॅन थर्ड अंपायर कडे निर्णय जातोय. स्टंपला बॉल लागला असेल तर आपण बघायचं आहे.
थर्ड अंपायर संघाची धावसंख्या मात्र होते ती 49 अशी. शेवटचा चेंडू ह्या इनिंग मधील हा शेवटचा चेंडू निर्णय येणं अपेक्षित. थर्ड अंपायर कडे निर्णय जातोय. बॉल काउंट होतोय. निर्धाव धौपल कब्बर लयलूट करणारी खेळ ही षटकारांची आतषबाजी याच्याकडून अपेक्षा होते. त्या गोट्या नाईकचा कुठेतरी खेळ फसला. या मैदानावर काहीतरी जलबाजी नवीन करण्याचा प्रयत्न आणि या नवीन करण्यामध्ये कुठेतरी नमस्कार करावा. माघारी परतल्यानंतर ज्या अण्णा तांबोसकरनं कालचा त्रासून पहिल्या दिवसापासून जरा बोलबाला चालवलाय त्यांना सुरेख खेळाचं प्रदर्शन करत 11 चेंडू 19 धावा त्याच्या साथीला योगेश नेरुरकर आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू 11 धावांची ही जोड आणि या जोडीवर 49 या धावसंख्येवर मजल मारत प्रतिस्पर्धी संघाला येणाऱ्या कालखंडामध्ये 36 चेंडू 6 षटकांमध्ये मात्र 50 या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. एका बाजूला पहिली हॅट्रिक या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळाली ती मात्र
बाळा आनंदेकर, दुसऱ्या बाजूनं या मैदानावर मयूर परबची हॅट्रिक आणि सलामीची बिनीची जोडी. कालच्या यात्रेत जण डाव्या हाताच्या फलंदाजानं डंका गाजवला आपल्या फलंदाजीनं. तो दीनानाथ साळगावकर आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय सिद्धेश माळकर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाळा आनंदेकर आणि यष्टांच्या बागेत तैनात उभा राहतोय तो मात्र या गावाचा विस्फोटक फलंदाज गोट्या आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू थोडस सोडून देण्याचा मनसुबा आखला होता, पण ज्यावेळी देवनाथनं पाय पुढे काढला त्यावेळी मात्र पंचांची करडी हजर राहिली. पंचांकडे नजरा जरूर टाकल्या दीनानाथनं. पंच सांगतायत तुला चेंडू मारण्याचा होता, टोलवायचा होता, त्यामुळे हा निर्धाव चेंडू गणल्याचा. पहिल्या चेंडूचा हा खेळ समाप्त आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो बाळा. पहिला चेंडू आडव्या बॅटनं मोठा फटका, नैसर त्याला चेंडू थोडासा अडकला. तो क्षेत्ररक्षक येईपर्यंत दीनानाथची 1 धावी सांघिक धावसंख्येला मात्र श्री गणेश या ठिकाणी धावफलकावर होतोय. 1 धावी धावफलकावर. मंदरची 50 धावा एका बाजूनं हे सुरुवातीचं आक्रमण येणाऱ्या कालखंडावर डीके स्पोर्ट्स संघाच्या बाजूनं दीनानाथ मात्र आक्रमण करणार या मैदानावर याबाबत काही चिंता नाही आणि त्या आक्रमणापासून एका बाजूनं रोखावं लागेल ते मात्र स्वराज स्पोर्ट्स संघाच्या बाजूनं. एका बाजूनं या मैदानावर 50 या धावसंख्येचा पाठलाग करायचा. एकतरी या धावसंख्येनं सांघिक धावसंख्येचं खातं ओपन करतोय तो डीके स्पोर्ट्स संघ. या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथमतः घेतलेलं क्षेत्ररक्षण आणि प्रतिस्पर्धा संघानं जमवलेली ही फायटिंग टोटल या मैदानावर लगावली जात सलामीची बेनेची जोडी या मैदानावर झळकली जाते ती मात्र दीनानाथ साळगावकर आणि त्याच्या साथीला सिद्धेश माळकर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाळा आनंदेकर हलक्या हाताने खेळून काढतोय. झेलची संधी एका बाजूने पाहायला मिळते. डीके स्पोर्ट्स संघाचा पहिला गडी माघारी परततोय. पहिला पतंग उडतोय जो मायाच्या रचलं होतं, रक्षक साप रचले होते त्या पॉइंटला मात्र या ठिकाणी झेलबादच्या स्वरूपात 0 धावसंख्येवर भोपळा घेऊन माघारी परततोय सलामीचा बेनीचा फलंदाज सिद्धेश माळकर. डीजे बजाव. चक्रव्यूह रचलं जात आहे. एका बाजूनं अण्णा तांबोसकरची खेळी, समीर अंचकरची एका सामन्यामध्ये फक्त 22 धावांची खेळी, बाकीचं कार्य फक्त हजर लावण्याची कामगिरी समीरची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर या मैदानावर सुरेख पद्धतीने झेल पण टिपलंय डीप मिड विकेटला कालच्या सत्रात. तो समीर आज मात्र लॉगॉनला. कोलभर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढतोय. डिपलंड पार्केट पद्धतीचा कबरचा फटका आणि त्याहून तोलमोलाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय कबर क्षेत्ररक्षकाचं. कारण एका ताकदीनं आज मैदानावर खेळावं लागेल. 2 संघांना हे प्रयत्न करावे लागतील आणि त्या प्रयत्नांच्या वाटचालीकडे कुठचा संघ या मैदानावर मसल मारतोय. एका बाजूनं विजयाचा शिक्कामोर्तब करतोय. जो संघ विजयी होईल तो संघ परभोर या संघासमोर भिडेल आणि जो संघ परभ होत त्याला या चैत्री प्रीमियर लीगला नमस्कार करावा लागेल. सांघिक धावफलकावर 2 धावा 4 चेंडूंचा खेळ समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात डीके स्पोर्ट्स संघ 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक जातो चेंडूपाशी, चेंडूची प्रती करेपर्यंत 2 धावा या बहाल केल्या जात आहेत आणि या दुहेरी धावसंख्येनं जी स्थिरावलेली धावसंख्या या मैदानावर पुढे सरकली गेली ती 4 धावा या धावफलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटक हे प्रगतीपथावर. धावा या कशाही येवो, प्रत्येक धावी लाख मुलाची ठरेल. येणाऱ्या कालखंडामध्ये डीके स्पोर्ट्स संघाला 50 या धावसंख्येचा पल्ला गाठत असताना आणि ती लाख मुलाची धाव कशोशीने घेण्याचा प्रयत्न हे 2 खेळाडू या मैदानावर करतायत. कोलभर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने घेऊन करतोय. पॉइंट क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची प्रतिक्रिया पण जोखमीच्या धावसंख्येकडेही पावलं आणि जोखमीची धावसंख्या ही सहजासहजी पूर्ण करत सांघिक धावफलकी धावफलकावर पुढे सरकला जातो. एका सुसज्ज स्थितीकडे वाटचाल. 5 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटकाच्या समाप्तीनंतर उर्वरितच्या अजून 30 चेंडूंचा खेळ बाकी आणि 30 चेंडू विजयासाठी आता मात्र 45 धावांची आवश्यकता. चेंडू आणि धावांचं अंतर बघितलं गेलं तर जवळजवळ चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि धावा
धावांचं अंतर 15 धावसंख्येनं अधिक दिसत आहे. बघूया षटकारांची लयलूट दिनानाथ नावाचं वादळ या मैदानावर घोंघवत आहे की घोंघवलेल्या वादळाला शांत करणारी गोलंदाजी या मैदानावर एका बाजूने योगेश तरोडकर अण्णा तांबोस्करची बेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. एका बाजूने गोटा नाईकचा कादमंत्र समीर अंचकरचा अनुभव या मैदानावर आणि पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावपलकावर एकाकडेच्या मुतल्या 5 धावा लेखाजोगा आमचे स्कोरर मंदारजी आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. कोणता संघ मजल मारेल, कोणता संघ नमस्कार केलेल्या स्पर्धेला हा सामना या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सजवलं नाही. पॉइंटला क्षेत्ररक्षक शॉर्ट ट्रीटमेंटला शॉर्ट स्क्वेअर लेगला शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड ऑनला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट चक्रव्यूह आणि एक्स्ट्रा कव्हर लेग क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवर योगेश तेरुळकर सज्ज होतोय. वेगवान पद्धतीचा गोलंदाज खोलवर टप्प्याचा चेंडू पोलोत्रमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाला सांगतोय मी पण आक्रमक आहे. जरी फलंदाजीमध्ये थोडीशी जलबाजी केली तरी गोलंदाजीमध्ये मी कोणतीही चूक करणार नाही. या इराद्याने ही गोलंदाजीची सुरुवात ती स्वरस्फोट संघाच्या कुटेतोल आणि दुसऱ्या बाजूने मात्र डीके स्पोर्ट संघाचं आक्रमण. दिनानाथ सारखा तगडा खेळाडू स्ट्रायकर एंडला जो पण दिनानाथ मैदानामध्ये तोपर्यंत खतरा मी म्हणेन. एका बाजूने स्वरस्फोट संघाला प्लास्टिकच्या बाहेरचा चेंडू सांकेतिक भाषेत झाला पंजाब टू हरियाणा या नावानं संबोधणारा चेंडू पंच दोनात समांतर करून स्वर चेंडूचा इशारा करतायत. गोलंदाजाला दंडात्मक केलं जात आहे आणि दंडात्मकची ही एक धाव बोनस या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 6 धावा या धावफलकावर. हलक्या हाताने खेळून करतो. एक्स्ट्रा कव्हर रिझनचा क्षेत्ररक्षक येतो. चेंडूपाशी चेंडूची प्रतिकारेपर्यंत एक धावी बहाल केली जाते आणि बहाल केलेली एक धाव संख्या सांघिक धावफलकाला परावर्तित करण्यामध्ये यशस्वी ठरते. ती 7 धावा धावफलकावर एका गडीच्या मुकुटल्या. पहिला गडी हा 0 धावसंख्येवर सिद्धेश बाळकरनं या मैदानावर फक्त हजेर लावले. भोपळा घेऊन माघारी परतला आणि त्यानंतर कुठेतरी थोडीशी बिकट परिस्थिती असताना हे 2 फलंदाज मैदानावर आपल्या संघाच्या बाजूला डीके स्पोर्ट संघाच्या बाजूला धावफलक हलका ठेवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाऱ्याचा वेग दुपारचं सत्र वेगानं वाहतोय. वारा सकाळ सत्र थोडंसं दमट वातावरण अवकाळी पावसाचं वातावरण आणि त्यानंतर या सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. या जयत्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून नेत्र पद्धतीचा फटका लेदरबर्ग क्रिकेटची आठवण करून देणारा क्षेत्ररक्षक चेंडूची ही शर्यत 3 चेंडू मात्र 3 खेळाडू चेंडूच्या मागे आणि सरळ सरते शेवटी चेंडू चौकारासाठी गणला जातोय. डीजे होता सुरुवातीच्या कालखंडामध्ये दिनानाथ ती पूर्णता करतोय संघाची. एका बाजूला समीर तांबोस्कर चौकारानं सांघिक धावफलकावर 11 धावा धावफलकावर 50 या धावसंख्येचा वाटला करत असताना गती परिवर्तनाचा चेंडू स्लोअर वन पद्धतीचा चेंडू पंचांकडे पायचीतचा जरूर अपील केलाय. पंच सांगतायत या ठिकाणी मात्र थोडंसं आउट नसल्याचा निर्वाळा आत्मविश्वास कमी असं फेल आणि ऐनमुखेच्या क्षणी आपल्या मनगडातून चेंडू फिरवतोय तो योगेश तेरुळकर. आपल्या कलात्मक गुणांचं विवरण या मैदानावर लगबत दीर्घाव चेंडूची गणना हो सांघिक धावफलकावर स्थिरावला गेला. 11 धावा धावफलकावर एका गडीच्या मुकुटल्या आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळालं होतं. पुन्हा एकदा गती परिवर्तनाचा चेंडू ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला डीप मिड विकेटला खेळवा मनोज होता प्रयत्न जो आखला होता प्रथमतः तो थोडासा असफल राहतो फलंदाजाचा आणि गोलंदाजानं कमबॅक करणारी गोलंदाजी या मैदानावर पाहत सांघिक धावफलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर एका चौकाराच्या जोरावर समीर तांबोस्कर. वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आगळे वेगळे फटके या मैदानावर एका बाजूला डीके स्पोर्ट संघाला अवघड वातावरण निर्माण करतायत पण प्रतिस्पर्धी संघाचे फसवे चेंडू हे आनंदमय वातावरण निर्माण करतायत. ते मात्र स्वरस्फोट संघाच्या असून 2 षटकांचा 12 चेंडूंचा हा केस समाप्त. पहिला गडी हा मात्र 1 या धावसंख्येवर माघार काढला. पहिल्या षटकावर तब्बल 5 धावा आणि या षटकावर 1 चौकार 6 धावा.
हॅलो 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 बारा धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजी मार्गवरच आणि फलंदाजीमध्ये कमाल केले तो गोलंदाज सज्जवतोय मान्यवर कक्षाच्या दूरकडनं आपल्या बंधूसाठी परस्परात आज खेळताना पाहायला मिळत समीर तांबोस्कर आणि अण्णा तांबोस्कर ही बंधूंची जोड आणि फटका या ठिकाणी कुठेतरी पहिला प्रयत्न चुकला होता चुकलेला फटका हा आमिष करतोय तो मात्र धावसंख्या घेण्यासाठी आणि आमिष केलेला फटका त्याने क्रिकेटच्या माध्यमातून ज्याला आत्मघातकी प्रयोग संबोधला गेला जीव घेणं प्रयोग ज्याला संबोधला होतोय तो धावचीच्या स्वरूपात दुसरा गडी थोडासा निष्काळजीपणाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत माघारी परतलं जातोय तो एका चौकारावर नेटलेली खेळी साकारत समीर तांबोस्कर माघारी परततोय एका बाजूने बोलबाला या स्पर्धेचा ज्याने चलवलाय तो अण्णा तांबोस्कर ज्यावेळी संघ आपला संकटात होता त्यावेळी संकटमोचक पारी या मैदानावर खेळली आणि फलंदाजी योगदान तसं गोलंदाजीमध्ये जरा योगदान देत सांघिक धावफलक हा धावफलकावर 12 धावा धावफलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये पावलं टाकतोय एका बाजूनं दिनानाथ साळगावकर सारखा तगडा खेळाडू दिनानाथनं प्रथम तास नकार दिला होता कॉल चुकतोय आणि चुकलेला कॉल मात्र कुठेतरी डीके स्पोर्ट्स संघाला अवघड वातावरण निर्माण करतोय जसं मैदानामध्ये हवामानाचं थोडस काकासावत अवघड वातावरण हवेचा वेग पाहायला मिळतोय ऊन थोडस कमी पण या वातावरणात मोठे फटके टोलावणे हे थोडेसे मात्र कठीण होत आहे ताकद जास्त लावावी लागते आणि या स्पर्धेचा जरा बोलबाला चालवला षटकरांची आतषबाजी करणारा खेळाडू तो योगेश माळकर या मैदानावर पाऊल टाकतोय 12 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त आणि षटकार चौकारांचा बादशाह म्हणून ज्याची ख्याती तो योगेश स्ट्रायकर एंडला दिनानाथ त्याच्या सलामीच्या बेनीच्या फलंदाजाच्या साथीला 12 धावा धावफलकावर 50वी गाठायच्या येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूनं षटकरांची लयलूट करणारी खेळ ही एका बाजूनं शांत झाली ती मात्र गोट्या जायची आणि त्यानंतर अण्णा तांबोस्करनं धावफलक सावरला या मैदानावर आडव्या बॅटला फटका पाहायला मिळतोय डीप पलंद कार्पेट पद्धतीचा फटका नैसेवर तर अडला जातोय चेंडूची परती करेपर्यंत जोखमीच्या धावसंख्येकडे ही पावलं आणि जोखमीची धावसंख्या ही सहजासहजी पूर्ण होत मात्र 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यावेळी हे फटके बॅटला नक्की लागून जात आहे जे एकेर धावकेला धावफलक हलट्या ठेवावं डीके स्पोर्ट्स संघाच्या बाजूनं एक छोटस जरी हवं होत असलं तरी फायटिंग टोटल ही मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे योगेशाची सुंदर गोलंदाजी आणि अण्णा सज्ज होतोय रिव्हर्सिपचा फटका पंचांकडे पायची चढपेल मी प्रथमतः त्याला सांगितलं होतं पहिल्या दिवसापासून ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होतात त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन जातात आणि हे ज्यावेळी फटके बसले होतात त्यावेळी आत्मघातकी फटके संबोधले जातात लागला तर आबाद नाहीतर बरबाद आणि रिव्हर्सिपचा फटका जो मोह कुठे आवरत नव्हता मैदानावर तो एका बाजूने योगेश माळकर हा मात्र दुहेरी धावसंख्येवर माघारी परततोय ज्याच्याकडे संघाची मदत होते आणि सरते शेवटी जबाबदारी या मैदानावर येऊन ठेपते ती मात्र डीके स्पोर्ट्स संघाच्या कोट्यामध्ये श्याम तुळसकर आणि त्याच्या साथीला तो मात्र दिनानाथ साळगावकर या खेळीवर हे 2 जोपर्यंत फलंदाज तोपर्यंत सामना डीके स्पोर्ट्स संघाच्या बाजूनं पण प्रतिस्पर्धी संघाची कडवी गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवणारे आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यानं बोलबाला या स्पर्धेचा चलवला तरी अनुभव काय असतो या अनुभवाची शिकवण या मैदानावर दिली तो अण्णा आपल्याला पाहायला मिळतोय संघाचा तारड संघाचा हुकमी एका मैदानामध्ये पाऊल असमवतो स्ट्रायकर एंडला तो श्याम तुळसकर मैदानामध्ये पावलं टाकतोय 14 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त आणि पायचीच्या स्वरूपात या मैदानावरून माघारी परतावं लागलं त्या एका बाजूनं दुहेरी धावसंख्येवर तो योगेश माळकर माघारी परततोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फिरकी गोलंदाज म्हणून त्याची ख्याती तो अण्णा तांबोस्कर हलक्या हाताने खेळतोय पंचांकडे अपील पायचीच जरूर झालंय आणि धावना घेण्याचा हा इशारा नक्की आलाय मैदानावर पंचांते थोडासा उंची घेतलेला हा चेंडू आणि त्यामुळे कुठेतरी याला दंडात्मक केला जात नाही ते मात्र फलंदाजाला हा निर्धाव चेंडू गणल्याचा 5 चेंडूंचा हा खेळ समाप्त तिसरं षटक प्रगती पथावर 14 धावा म्हणजे 2-3 धावा देतोय ते मात्र आपल्या 5 चेंडूंमध्ये अंतरिम चेंडूचा खेळ अजूनही बाकी आणि अंतरिम चेंडूवर मोठा फटका टोलवावा ह्या मनचुका या ठिकाणी मात्र आखला जातोय तो स्ट्रायकर यांचा फलंदाज श्याम आपल्याला पाहायला मिळतोय जो
चमकलेला मोठा फटका पहिला मिळतोय. बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका हा गगनाला गवसती घालणारा नजाकत बडा शॉट शाम के बल्ले से 6 रन्स के लिए. षटकार बरोबर सांघिक धावफलक 3 षटकांचा 18 चेंडूंचा हा खेळ समाप्त. 20 धावा धावफलकावर 50 धावांचा पटलाग करत असताना आणि समीकरण मैदानामध्ये येणारा शेवटच्या चेंडूवर दंडात्मक केले जात आहे. 18 चेंडू विजयासाठी आता मात्र 30 धावांची आवश्यकता. तीन षटकांचा निम्मे षटकांचा खेळ हा समाप्त. 20 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात लेखाजोगा डीके स्पोर्ट्स संघाचा येणाऱ्या कालखंडामध्ये 18 चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. एका बाजूने गोलंदाजी ही प्रभावशाली करावी लागेल आणि एका बाजूने मात्र 2 ते 3 मोठे फटके पाहिजेत. येणाऱ्या कालखंडामध्ये ते डीके स्पोर्ट्स संघाला येणाऱ्या कालखंडामध्ये एक अजून संधी ही फलंदाजांना नाममात्र संधी. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक येणं बाकी आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज एका बाजूने ज्याला स्लॉक ओव्हर म्हटली जाते ते 4थं षटक तो योगेश तेंडुलकर संच होतोय आणि एका बाजूने सुरुंग लावणारं षटक पाहायला मिळतंय की काय ते मात्र स्वराज स्पोर्ट्स संघाच्या कोट्यामध्ये. ती मात्र आलेले वेळ आलेली काय ठरवतोय. मैदानावर क्षेत्ररक्षणाची ही व्यूहरचना ही आखली जाते मैदानावर. मायाच्या रचलं जातंय मैदानावर ते दीनानाथ साळगावकर सारख्या एका विस्फोटक फलंदाजावर आणि बाळा आरंदकर सज्ज होतोय तो गोलंदाजी मार्कवर. कोलभर टप्प्याचा हा चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीचा पाहायला मिळतोय. 22च्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं सांघिक धाव प्लस स्क्वेअर चेंडू 22ची 1 धाव एकूण 2 धावा ह्या गणल्या जात आहेत आणि या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर 22 धावा धावफलकावर. पहिला प्रयत्न ज्या स्लॉक या धावफलकावर आणि श्याम तुळसकर आणि दीनानाथ साळगावकर ही जोडी या मैदानावर. समीकरण या मैदानावर 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्कवर हॅट्रिक ज्यानं सादर केली या मैदानावर आणि सन्माननीय अतुलजी तुळसकर यांचे एक जीवलग मित्र. आडव्या बॅटनं मोठा फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला फटका फसला आणि सुंदर पद्धतीचं झेल टिपलं गेलं. एका बाजूला 7 द्यायची होती दीनानाथला आणि ती 7 तुटते आणि तुटलेली 7 मात्र या मैदानावर एक मोठा गडी माघारी परतला. तो श्याम तुळसकर बनला या मैदानावर डगआउटचा शिकार बनतोय. सुंदर असं पारितोषिक प्रत्येक हॅट्रिक साठी या स्पर्धेच्या माध्यमातून अतुल तुळसकर यांचे जीवलग मित्र सन्माननीय आमचे मित्र मुकुल सातर्डेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून सांघिक धावफलकावर 22 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. बोनसच्या स्वरूपात 2 धावा या नक्कीच्या बहाल झाल्या होत्या आणि त्यानंतर या कुठेतरी लालसा देणारा लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटनं पटका टोलवा. समोरच्या दिशेनं थोडासा वारा ताकदपूर्ण आत्मविश्वास जास्त असा फटका आणि फटकेच विवराने मात्र झेलमध्ये होत गडी माघारी परततोय तो मैदानातून. तो मात्र श्याम तुळसकर नावाचं एक पतंग उडला जातोय आणि सांघिक धावफलक स्थिरावला गेला 22 धावा धावफलकावर. संघाच्या बाजूनं या मैदानावर जे एकेरी दुहेरी धावसंख्येनं ज्यानं बरेच सामने आपल्या फलंदाजीनं चतुराईनं डीके स्पोर्ट्स संघाला विजयाचा मान प्राप्त करून दिलाय तो फलंदाज मैदानामध्ये पावलं अजमावतोय तो समीर आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा धावफलकावर डाव्या हाताचं फलंदाज अष्टपैलू खेळाडू करणाऱ्या या मैदानावर दीनानाथ साळगावकर सन्माननीय बहादूर यांच्याकडून झेलसाठी विनय नाही गेला 100 रुपयाचं पारितोषिक. मॅच समाप्त झाल्यानंतर आपलं पारितोषिक आमच्या मान्यवर कक्षातून घेऊन जायचं आहे.
22 धावा धावफलकावर समीकरण या मैदानावर एका बाजूला दोन्ही संघांच्या बाजूनं हा महत्वाचा सामना या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. संत गतीनं वाऱ्याची स्थिती या मैदानावर आणि दीनानाथ साळगावकर सज्ज होतोय. आडव्या बॅटनं फटका टोलवाबा, डाव्या हाताच्या फलंदाजाला लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साईडचे चेंडू या ऑन साईडला खेचून टोलवाबे हा इरादा थोडासा असफल राहतोय आणि प्रतिस्पर्धी संघ एका बाजूनं टाळ्यांचा आवाज करतोय. जसजसे निर्धाव चेंडू तसतसं थोडंसं निराशेचं वातावरण या मैदानावर डीके स्पोर्ट संघाच्या कोट्यामध्ये आणि जसजसे मोठे फटके एकेरी दुहेरी धावसंख्या तसतशी धावांची लयलूट करणारी स्थिती आपल्याला पाहायला मिळेल ते डीके स्पोर्ट संघाच्या कोट्यामध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता आपल्या पवित्रमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण केलं तर आपल्या सुंदर गोलंदाजी यॉर्करला पद्धतीचे चेंडू पाहायला मिळाले. गोलंदाजी बाळानं पूर्ण विचार केला ज्यावेळी पुढे पावलं पडली दिनानाची पुढे सरसवट चेंडू टोलावतोय म्हणजे एका बाजूनं ब्लॉक होल पद्धतीचा यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू आपल्या मनगडातून या ठिकाणी टाकावा. जो इरादा आखला तो इरादा मात्र पक्का करतोय आणि दिनानाथ सारख्या एका तगड्या खेळाडूला अक्षरशः बांधून ठेवतोय मैदानामध्ये. दिनानाथला एका बाजूनं साथ द्यायची होती ते साथ तुटली आणि सरते शेवटी ही जबाबदारी या मैदानावर एका बाजूनं पावनखिंड लढवण्यासाठी या मैदानावर येऊन टेपते तो दिनानाथ डाव्या हाताचा फलंदाज सलामीचा बिनीचा फलंदाज सज्ज होतोय. चौथं षटक हे प्रगती पथावर आडव्या बॅटनं फटके टोलवावे हे वारंवार इरादे आहेत. इरादे हे असफल राहत आहेत. अखेरच्या क्षणी प्रयत्न राहत आहेत आणि प्रयत्न कुठेतरी या ठिकाणी मात्र मोठे फटके मारण्याच्या नादात मात्र चेंडू हात आहेत निर्धाव. एकेरी दुहेरी संख्येने तर सन्मानजनक क्रिकेट खेळला. समीर थोडीशी अनुभवाची त्याला साथ देतोय काहीतरी कानमंत्र नक्की देतोय आणि या कानमंत्राला विसरून या ठिकाणी नक्कीच या मैदानावर कानमंत्राचं 1 मिनिट पंच विनंती असेल डान्सर बॉय सीमारेषेच्या बाहेर या. आपला डान्स अति महत्वाचा आहे. विनंती असेल सामना चालू आहे महत्वाचा सामना आहे. बावीस धावा धावफलकावर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर सलगचे 3 चेंडू निर्धाव सत्ता आहेत. पहिल्या चेंडूवर गडीबाद तब्बल 4 चेंडू निर्धाव 22च्या स्वरूपात एक स्वेरच्या स्वरूपात एक एकूण 2 धावा या एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र पाहायला मिळत आहेत. आडव्या बॅटनं पटके टोलवावे पायचीच अपील केलं जातंय. थोडंसं लेस्टिकच्या बाहेर असल्याचं पंच सांगतायत. लेग बाईकच्या स्वरूपात ही एकदा मी बहाल केली जाते आणि बहाल केलेली धावसंख्या ही सांघिक धावफलकाला परावर्तित करते. ती मात्र 23 धावा या धावफलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर ज्या धावा आल्या त्या फक्त बाईकच्या लेग बाईकच्या एक्स्ट्राच्या स्वरूपात. चेंडू पहिला अजून मात्र चेंडू स्पर्श केला. एका बाजूने भेदक गोलंदाजी जी निर्णायक गोलंदाजी धावसंख्येला कुठेतरी सुरुंग लावणारी गोलंदाजी या मैदानावर वेगवान पद्धतीचा गोलंदाज बाळा आरंदेकर करतोय आणि स्ट्रायकर एंडला जरा कलात्मक गुणांना नटलेला खेळाडू सज्ज होतोय तो प्रथमतः तो मात्र समीर आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा या धावफलकावर षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा हा खेळ बाकी आणि अंतरिम चेंडूवर एका दुसरा मोठा फटका पाहिजे तो डीके स्पोर्ट संघाला आणि अंतरिम चेंडू हा निर्धाव टाकावा लागेल तो एका बाजूने प्रतिस्पर्धी संघाचं समीकरण अवघड करण्यासाठी स्वराज स्पोर्ट संघाला. कोलवर टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटनं फटका टोलवतोय. समीर आमच्या स्क्रीनवर येतोय. चेंडूची प्रतिक्रियेपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या धावसंख्येकडे आणि थोडासा डिलाई गतीनं आणि डिलाईचा परिणाम प्रतिस्पर्धी संघाला 2 धावा बहाल केल्या जात आहेत आणि सांघिक धावफलक हा दुहेरी धावसंख्येनं पुढे सरकला केला. पावशतकी खेळी पूर्ण करतोय. पहिल्या 4 षटकांच्या जोरावर अर्धी धावसंख्या पूर्ण करतोय. 25 धावा आणि 12 चेंडू विजयासाठी आता मात्र 25 धावांची आवश्यकता अगदीच आहे. मानधमर कक्षामध्ये या ठिकाणी यायचं आहे. बॅटिंगच्या पॉवर प्लेचा निर्णय पंच आमच्यापर्यंत हे पोहोचवतायत. 3 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज कोण असेल. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज बहुतेक करून योगेश
नेरुळकर आपल्याला पाहायला मिळतोय संघाचा संघनायकाची भूमिकेच्या आज एका बाजूने अण्णाचं अजून येणाऱ्या कालखंडामध्ये पाहायला मिळेल ते मात्र षटक जे धावसंख्येला निर्बंध षटक पाहायला मिळालं त्यानंतर बाळाचं सुंदर पद्धतीचं षटक आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी ती मात्र बाळा आरंदेकरची योगेश नेरुळकर सज्ज होतोय पहिला भेटतोय बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि स्ट्रायकर एंडला षटकार आणि चौकारांचा बादशाह म्हणून ज्याची ख्याती ज्यानं बोलबाला चलवलाय तो डाव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू दीनानाथ सज्ज होतो स्ट्रायकर एंडला खोलवर टप्प्याचा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सरळ चेंडू सीमा रेषा गाठतो षटकारासाठी डीजे योगेश नेरुळकरचं स्वागत षटकारानं समीकरण मैदानामध्ये 12 चेंडू 25 धावा असताना षटकार टोलवतो 31 धावा या धावफलकावर 11 चेंडू विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आडव्या बॅटनं फटका टोलवा थोडा साईड काही शरीरष्ट आढळला तो चेंडू एक तेरी एक मेरी ही रणनीती आखली जाते एका बाजूने स्वरस्फोट संघ गोलंदाजाकडून आडव्या बॅटनं फटका टोलवा वेगवान पद्धतीचा चेंडू फटका फसला गेला आणि षटकारानं स्वागत केलं ज्या गोलंदाजाचं योगेशचं त्यानं कमबॅक करणारा चेंडू मैदानामध्ये बहाल करत समीकरण मैदानामध्ये 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता विजयासाठी 10 चेंडू 19 धावांची आवश्यकता ही मैदानावर येऊन टेपते DK स्पोर्ट्स संघाला आडव्या बॅटनं फटका पाहिला मिळतोय फसलेला फटका शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक पाहिला मिळतोय जैलबादच्या स्वरूपात ज्याला जिवंतपणाची निशाणी या मैदानावर आखली होती तो दीनानाथ साळगावकर मैदानातून माघारी परततोय पण मी म्हणून एका बाजूला दीनानाथनं आपलं काम पूर्ण केलंय उर्वरितचं काम करायचं एका बाजूने सिद्धेश माळकर याला योगेश माळकर या ठिकाणी माघारी परततोय आणि संघाचा तरणार श्याम तुळसकर माघारी परततोय आणि नंतर सरते शेवटी जबाबदारी मैदानावर एका बाजूला अनुभवी खेळाडू आणि जणू काही मी आक्रमक असल्याचा निर्वाळ प्राप्त करत डग आउट मधून आक्रमकरित्याने चालला येणारा फलंदाज सज्ज होतोय तो आपल्याला पाहायला मिळतोय महेश आपल्याला पाहायला मिळतोय महेश आरोस्कर आणि समीर ही जोडी आता मात्र मैदानामध्ये समीकरण थोडंसं या ठिकाणी बदललं गेलं 2 चेंडू तब्बल निर्धाव आले पहिल्या चेंडूवर स्वागत आहे षटकारानं 31 धावा आणि उर्वरितच्या 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं हे षटक ज्या षटकारानं कुठेतरी या ठिकाणी विजयाची हे दरवाजे उघडे केले होते जे संकट आलं होतं ते कुठेतरी काळे गुट्ट ढग आले होते आपल्या संघासमोर ते दूर जरूर केले होते एका बाजूनं दीनानाथनं आणि प्रतिस्पर्धी संघाची कुठेतरी मात्र एक सुंदर गोलंदाजी आणि गोलंदाजीचा कडवा मारा करत या मैदानावर एक तरी एक मेरे ही रणनीती हकली ती मात्र स्वरास्फोट संघाच्या गोलंदाजानं फटका जरूर फसला दीनानाथचा आणि ज्या ठिकाणी चक्र रचलं होतं मायाजाल रचलं होतं त्या रक्षक सापळ्यामध्ये जखडला गेला जैलबादच्या स्वरूपात दीनानाथ माघारी परततोय आणि समीर याच्या साथीला महेश मैदानामध्ये पावलं टाकतोय बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक 3 खेळाडू आहेत 30 सर्कलच्या बाहेर डीप स्क्वेअर लेगला लॉक ऑनला आणि डीप पॉइंटला असं चक्रव्यूह रचलं जातंय ते स्वरास्फोट संघाच्या कोट्यामध्ये शॉर्ट ट्रीटमेंटला कबरला शॉर्ट मिड ऑन शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय गती परिवर्तनाचा चेंडू पाहायला मिळतोय टप्पा पडला तर थोडासा या ठिकाणी स्लो होतोय चेंडू लागून जातोय श्रेष्ठला चेंडू हा निर्धाव गणला जातोय आणि समीकरण मैदानामध्ये आता मात्र 8 चेंडू विजयासाठी 19 धावांची आवश्यकता कोणता संघ मजल मारतोय पुढच्या फेरीमध्ये पराभूत संघाला नमस्कार करावा लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये 8 चेंडू 19 धावा मोठा फटका शेडशाळी करण्याचा प्रयत्न या मैदानावर खेळण्याचा प्रयत्न होता पण ज्यावेळी थोडंसं सफल झालं समीर त्यावेळी पंचांची करडी नजर राहिली आणि थोडासा इन्सिंग पद्धतीचा चेंडू हा आतमध्ये येतोय चेंडू पळी वरून जातोय चेंडू आणि त्यामुळे पंच अधिकारी मात्र गोलंदाजाचा चेंडू एकच निर्धाव असल्याचा निर्वाळा पाल करतायत आणि सांघिक धावफलक स्थिरावला गेला तो 31 धावा धावफलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जरी पहिल्या चेंडूवर मागणा डरला तरी मी धावा देणार नाही हा गोलंदाज पंचांकडे अपील केला आहे पायचीच्या स्वरूपात आणखी एक रेबाद आणि स्वरा स्पोर्ट्स संघाचा जल्लोष पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर तब्बल मोठा फटका आणि त्यानंतर धावसंख्येला निर्बंध लावणारं षटक या मैदानावर. तब्बल 5 चेंडू निर्धाव टाकतोय, 2 गडी बाद करतोय या मैदानावर. या 5 चेंडूंमध्ये 6 धावा देऊन आणि समीकरण मैदानामध्ये आता मात्र 6 चेंडू विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. डीजे बजाव. ऑफ द डेचा मानकरी विनय आपल्याला पाहायला मिळतोय. विनय नाईक आपल्याला पाहायला मिळेल कमेंट्री बॉक्स दूर करणं. समीकरण मैदानामध्ये 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आणि स्ट्रायकर एंडला डाव्या हाताचा फलंदाज महेश आणि त्याच्या सतीला विनोद आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण मैदानामध्ये एका बाजूला वाटलं होतं डीके स्पोर्ट्स संघ हे समीकरण सहजासहजी पेलतोय की काय, पण जो धनुष्य उचलायचा होता त्या धनुष्य असून थोडंसं या ठिकाणी अवघड होतोय, जड होतोय धनुष्य मैदानामध्ये आणि स्वरा स्पोर्ट्स संघाच्या आशा पल्लवित होत आहेत या मैदानावर. विजयासाठी 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला महेश. सुरेख पद्धतीची गोलंदाजी थोडासा त्या ठिकाणी एस्टांचं दूरचा चेंडू पंचाला दंडात्मक करताय. स्वर चेंडून सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 32 धावा धावफलकावर. समीकरण मैदानामध्ये 6 चेंडू 18 धावा. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकता बचावाचं साधन आणि त्या आक्रमकते नितांत आवश्यकता ती डीके स्पोर्ट संघाला. थोडासा गती परिवर्तनाचा चेंडू आडव्या बॅटनं जरूर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. एकेरी धावसंख्येची पावलं ही 1.5 धावसंख्येकडे असमावली गेली आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर पुढे सरकलं गेला. 34 धावा धावफलकावर. समीकरण मैदानामध्ये एक जर मोठा फटका आला तर पुन्हा मॅच ऑन होईल. ती मात्र डीके स्पोर्ट्स संघाच्या बाजूनं 5 चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी या मैदानावर जो कान मंत्र या मैदानावर संघाच्या संघनायकानं दिला आणि संघाचा तारणहार हुकमी एक्का त्या गोट्या नाईकनं आपल्यावर जबाबदारी ठेवली. ती जबाबदारी मी पूर्ण करणार असा आशा अपेक्षा तो मात्र विनय दाखवतोय. कालच्या दिवसात जर कॅच ऑफ द डेचा मानकरी उत्कृष्ट क्षेत्राचं नक्की नाव त्याचं लिहून या ठिकाणी आम्ही ठेवलंय. बघूया येणाऱ्या कालखंडामध्ये काय होतंय काय काय होतंय. एका बाजूला समीर यांच्याकडची सुरेख पद्धतीचा झेल आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑब्रेक पद्धतीचे काका हे चेंडू पण ऑब्रेक पद्धतीचे चेंडू डाव्या हाताच्या फलंदाजाला लेग ब्रेक पद्धतीचे बनतायत आणि त्यामुळे टप्पा पडल्याने चेंडू कुठेतरी बाहेर जात आहेत आणि मोठे फटके मारणं हे थोडंसं अवघड होत आहे आणि या अवघड वातावरणात डीके स्पोर्ट संघ एका जखडलेल्या स्थितीमध्ये आढळला जातोय. 34 धावा या धावफलकावर. समीकरण मात्र 16 धावांची अजूनही आवश्यकता या मैदानावर. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा वारंवार प्रयत्न हा महेशकडे आशा अपेक्षा होत्या. चला धावा येऊन दे असे, तसेच मात्र मैदानामध्ये चला हवा येऊन दे अशी स्थिती निर्माण होते आणि निर्धाव चेंडूच्या संगतेवर जवळजवळ विजयाच्या या ठिकाणी दरवाजे मात्र उंबरड्यावर येऊन टेपतोय तो मात्र संघ स्वरा स्पोर्ट्स संघ या मैदानावर. पुन्हा एकदा मोठा पटकवण्याचा प्रयत्न टेस्टच्या स्वरूपात महेश माघारी परततोय. फक्त एकेरी धावसंख्येचं रूपांतर मात्र तब्बल 3 धावा देतोय. समीकरण होतं मैदानामध्ये 6 चेंडू 19 धावा आणि फक्त स्वेरच्या स्वरूपात 1 आणि 2 धावा या मात्र 3च धावा बहाल करतोय आपल्या 5 चेंडू मध्ये आणि विजयासाठी डीके स्पोर्ट संघाला आता मात्र मैदानावर फक्त औपचारिकता बाकी. 1 चेंडू आणि 16 धावांच्या 1 चेंडू 16 धावांची आवश्यकता. येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूनं
जे समीर तांबोसकरला लागोपाठचे 4 ते 5 चेंडू निर्धाव गेले ते बरंच काही सांगून गेले ते मात्र डीके स्पोर्ट्स संघाला आणि एकापासून जी नटलेली खेळी सुंदर ज्यानं झेल टिपले कडवी गोलंदाजी केली त्यानं आशा पल्लवित झाल्या त्या मात्र मैदानावर स्वरा स्पोर्ट्स संघाचे लौकिक परब येतोय मैदानामध्ये रती महारथी हे अंतिम क्षणापर्यंत डीके स्पोर्ट्स संघाच्या कोट्यामध्ये पण रती महारथी आज मैदानावर थोडेसे कमी पडतायत आणि त्यानंतर या मैदानावर अंतरम चेंडूचा खेळ बाकी 1 चेंडू 16 धावा हे आवश्यकता विनय सज्ज होतोय मोठा फटका जरूर येतोय फटका हा फसलाय बघूया झेल टिपतोय की काय सुरेख प्रयत्न बाया आरंदेकरचा सुटलेला झेल आणि सामना विजय होतोय या मैदानावर तो स्वरा स्पोर्ट्स संघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल